अहमदाबाद एअरपोर्टवर 12 जूनला एअर इंडियाचं विमान AI-171 क्रॅश झालं, कारण विमानाच्या इंजिनला फ्यूल म्हणजे इंधन अजिबात मिळालं नाही. भारताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने प्राथमिक चौकशी अंती विमानाला क्रॅश होण्याचं कारण काय होतं ह्याची माहिती दिली. चौकशीच्या अहवालानुसार AI-171 ने 180 नॉट्सचा स्पीड गाठला, पण त्यानंतर इंजिन 1 आणि इंजिन 2 चं फ्यूल म्हणजे इंधन कट ऑफ स्विच एका पाठोपाठ एक फक्त एका सेकंदाच्या अंतराने रन पोझिशन मधून कट ऑफ पोझिशनला आले. इंजिनला इंधन मिळालं नाही, त्यामुळे इंजिन N1 आणि N2 ची पॉवर कमी झाली. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये समोर आलंय की एका पायलटने दुसऱ्याला कट ऑफ का केलं असा प्रश्न विचारला, तर दुसऱ्याने मी कट ऑफ केलं नाही असं उत्तर दिलंय. पायलट्सने विमानाचं उड्डाण झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत इंजिनला पॉवर देण्यासाठी वापरलं जाणारं रॅम एअर टर्बाइन म्हणजे रॅट हे डिप्लॉय केलं होतं. तर बीबीसीच्या माहितीनुसार कट ऑफमुळे इंजिनला जाणारा इंधन सप्लाय हा तात्काळ बंद होतो आणि इंजिनला इंधन अजिबात मिळत नाही. ज्यावेळी विमान लँड झाल्यानंतर पूर्णपणे थांबतं तेव्हाच इंजिन बंद केले जातात. काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये असं होऊ शकतं, पण या एअरक्राफ्ट बाबत असं झालं का याबाबत रिपोर्टमध्ये काहीही सांगण्यात आले नाहीये. इंजिन बंद झाल्यानंतर काही सेकंदांनी पुन्हा दोन्ही इंजिनची फ्युएल स्विचेस रन पोझिशन मध्ये आली. इंजिन 1 ने रिकव्हरी सुरू केली, पण इंजिन 2 रिकव्हर होऊ शकला नाही. पायलट्सने आपत्कालीन संदेश मेडे कॉल दिला होता. या अपघातात 260 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती आश्चर्यकारकरित्या बचावला होता.